नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत यॉक-गॉल या विषयावर. यॉक-गॉल म्हणजे जे जू आपण बैलाच्या खांद्यावर ठेवतो त्या जुवामुळे जी बैलाच्या खांद्यावर गाठ येते किंवा जी सूज येते, तर ते कशामुळे होते, त्याचे नेमके कारण काय आहे आणि त्याचा आपण उपचार कशा प्रकारे करू शकतो. कारण आता सध्या पेरणीचे दिवस आहेत आणि याच पिरियडमध्ये हा प्रॉब्लेम बैलांमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतो. तर हे शेतकऱ्यांसाठी एक मोठी अडचणीची बाब आहे. कारण या वेळेस जर त्यांच्या बैलाला काही झाले तर त्यांच्या पेरणीचा मोठा प्रॉब्लेम येतो. म्हणून जे शेतकरी बांधव आहेत आणि पशुपालक आहेत त्यांची ही अडचण लक्षात घेऊन आपण हा व्हिडिओ आपल्या समोर मी घेऊन आलेला आहो. तर मी आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष एक बैल दाखवणार आहे ज्या बैलाला हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर या विषयावर मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की त्याची आपण ट्रीटमेंट कशी करायची, उपचार कसे करायचे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर जसे की आपण या स्क्रीनवर बघत आहात, तर या बैलाच्या खांद्यावर खूप जास्त प्रमाणात सूज आलेली आहे, जी की आपण स्पष्टपणे पाहू शकता. तर याला खूप वेदना होत आहे. बैल चारा खाणे, पाणी पिणे त्याने पूर्णतः बंद केलेले आहे. कारण खाली मान करताना त्याला खूप असा त्रास होत आहे. त्यामुळे तो खाली मान करून पाणी पिऊ शकत नाही आणि चारा सुद्धा खाऊ शकत नाही आहे. तर ही सूज कशामुळे येते, सगळ्यात अगोदर आपण याचे कारणे बघूया. तर या सूज येण्याचे, ही जी खांद्यावर सूज आलेली आहे, तर त्यामागचे कारण जे आहेत ते भरपूर कारणे असतात. जसे की जे आपण बैलाच्या खांद्यावर जू ठेवतो तर ते जर रफ असले, म्हणजे खडबडीत असले, तर त्यामुळे सुद्धा तिथे कंटिन्युअस घर्षण होऊन तिथे इन्फ्लॅमेशन होते आणि ही सूज तयार होते. त्यानंतर याच्या मागचे दुसरे कारण म्हणजे जर अनपेअर्ड बुलक असतील, म्हणजे की जसे की एक बैल लहान असेल, एक बैल मोठा असेल, म्हणजे एका बैलाची उंची कमी असेल, दुसऱ्या बैलाची उंची जास्त असेल, तर अशा वेळेस जो लहान बैल असतो, म्हणजे ज्याची उंची कमी असते, अशा बैलाच्या खांद्यावर जास्त प्रेशर येते. त्यामुळे सुद्धा ही समस्या उद्भवते. त्याच नंतर हार्डवर्कमुळे, जसे की आपण खूप जास्त प्रमाणात जर जनावराकडून काम घेतले, जसे की बैल आहे, तर या बैलाकडून खूप जास्त प्रमाणात जर आपण काम घेतले तर त्यामुळे सुद्धा असे होऊ शकते. आणि त्यानंतरचे कारण आहे ओव्हरलोडिंग, म्हणजे आपण जर जास्त ओझं त्याच्याकडून वाहून घेतलं, त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा भरपूर प्रमाणात आपण जर त्याच्यावर ओझं ठेवत गेलो तर त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम येतो. तर आता बोलूया की आपल्याला यामध्ये काय काय लक्षण दिसतील. तर ही जी कंडिशन आहे खांद्यावर सूज येण्याची, ही ॲक्यूट कंडिशन आहे, ॲक्यूट इन्फ्लॅमेटरी कंडिशन आहे. आणि ही जी स्वेलिंग आपल्याला दिसते मानेच्या वर, तर ती स्वेलिंग खूप पेनफुल असते, म्हणजे खूप दुखणारी असते. त्यामुळे जनावराला खूप त्रास होतो आणि त्यामध्ये एक्झुडेट असू शकते, म्हणजे जसे की पाणी भरलेले असू शकते. जर आपण ज्यावेळेस सुरुवातीला सूज आपल्याला दिसली त्यावेळेस आपण लक्ष जर दिले नाही तर तिथे पाणी भरते. त्यानंतर तेव्हा सुद्धा आपण त्याची ट्रीटमेंट केली नाही तर हळूहळू त्याच्यामध्ये पस होतो, म्हणजे तिथे ॲब्सेस तयार होते. आणि त्यावेळेस सुद्धा जर आपण लक्ष दिले नाही, त्याची ट्रीटमेंट केली नाही, उपचार केले नाही, तर मग तिथे फायबरस टिश्यू फॉर्मेशन होते, म्हणजे ते एक
हार्ड तिथे वाढ तयार होते। तर हे सगळे लक्षणं आपल्याला या आजारामध्ये दिसतात, यॉक गॉलमध्ये। तर आता आपण बोलूया याच्या उपचाराबद्दल। तर उपचाराबद्दल बोलायचे झाल्यास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बैलाला कंप्लीट रेस्ट देणं गरजेचे आहे। म्हणजे 15-20 दिवस याच्या खांद्यावर जो आपण ठेवणार नाही याची काळजी घ्यायला हवी। त्यानंतर आपण याला औषधामध्ये जर विचार केला तर जे नॉन स्टिरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग जसे की पॅरासिटामॉल आणि निमेसुलाइडचे कॉम्बिनेशन 15 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे। आणि त्यानंतर स्टिरॉइड जसे की इंजेक्शन प्रेडनिसोलॉन 10 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे। आणि अँटीहिस्टामिनिक म्हणजेच क्लोरफेनिरामाइन मॅलिएट 10 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये एक अँटीबायोटिक देणं गरजेचे असते। तर या ठिकाणी आपण याला एन्ड्रोफ्लॉक्झेसिन इंजेक्शन 10 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे। त्यानंतर आपण जे पशु मालक आहेत त्यांना आपण सांगितलेले आहे की जी आयोडीन ऑइंटमेंट असते तर त्या आयोडीन ऑइंटमेंटने याची मसाज करायची असा आपण सल्ला या ओनरला दिलेला आहे। त्यानंतर हॉट फोमेंटेशन करायला सुद्धा आपण सांगितलेले आहे। तर हॉट फोमेंटेशन म्हणजे गरम वस्तूने शेकून काढणे, जसे की गरम कपड्याने किंवा जर जे ब्लॅडर असते त्याने आपण याला शेकून काढू शकतो। त्याच्यानंतर आता ही झाली या बैलाच्या ट्रीटमेंटची गोष्ट। पण जर यामध्ये आता या केसमध्ये जर अब्सेस फॉर्मेशन झालं असतं म्हणजे याच्यात जर पस झाला असता, या बैलामध्ये फक्त स्वेलिंग आलेली आहे, त्यामध्ये ना पाणी भरलेले आहे ना पस भरलेला आहे। तर म्हणून आपण ही ट्रीटमेंट याला दिलेली आहे। पण जर या ऐवजी याच्या पुढची स्टेज आपल्याला फील्डमध्ये आढळली म्हणजे जसे की पस झालेला असेल तर तिथे इन्सिजन घेऊन किंवा निडलच्या सहाय्याने 16 गॉजच्या निडलच्या सहाय्याने आपण तो पस ड्रेन करू शकतो, म्हणजे काढून घेऊ शकतो। आणि जर फायबरस टिश्यू फॉर्मेशन झालं असेल म्हणजे हार्ड मास तिथे तयार झालेले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सर्जरी करून ते काढून घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही। तर अशा प्रकारे जर आपल्याला फील्डमध्ये केस आढळली तर या प्रकारची ट्रीटमेंट ज्या प्रकारे मी सांगितली अशा प्रकारची जर आपण ट्रीटमेंट केली तर जनावर लवकरात लवकर बरे होण्यास मदत होईल। याशिवाय आपण आयोडीन ऑइंटमेंटच्या ऐवजी तुम्ही रुमालया वेट जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता, तर रुमालया वेट या ऑइंटमेंटचा सुद्धा आपण वापर करू शकता। धन्यवाद।